त्या अनाथाश्रमामध्ये मात्र निलेश दादाने आपला वाढदिवस साजरा केला. त्या अनाथांना मात्र भरपूर काही भेटवस्तू दिल्या, अन्नदान केलं. हे काम मोहन दादा देखील करतोय आणि आज खरोखरच एक जिगरी दोस्त आहेत, जिवलग मित्र आहेत दोघेही आणि एक चांगलं पुण्याचं काम ते मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं करतात. पुन्हा एकदा निलेश दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं. हॅलो, तिथे रॅम्पकडे जे टेम्पो लावले आहेत ज्यांनी कोणी ते प्लीज काढायचे. तिथे आरएमसीच्या गाड्या येतात. निवेदन आहे, वॉचमॅन आले तिकडे आपल्याकडे. त्या रॅम्पकडे ज्या दोन लावलेत ते प्लीज काढावे. जोडी आपण पाहतो जुचंद्र टीमची, एका साईडला प्रफुल्य आणि एका साईडला रामकिणी. थांबा एक मिनिट पंच, सामना थांबवा. 12th मॅन जुचंद्र टीम. नावं माहिती आहेत पण फक्त 12वा खेळाडू येणं गरजेचं. यस 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 विशाल 12वा खेळाडू विशाल असेल. यस मॅच सुरू करा सर. येतोय 12वा खेळाडू. नियम आहे त्याच्यामुळे प्लीज नियमाचं पालन करा इतकंच म्हणतो मी. नावं माहिती आहेत. मॅच ऑन. नक्कीच या ठिकाणी इशारा होतोय पंचांचा. महेंद्र शिंदे सर आहेत आणि त्यांच्या समवेत अक्षय सर आहेत, अक्षय चव्हाण सर. आणि दोन्हीही खेळ जर आपण पंच पाहिले तर MCA अधिकृत पंच पाहायला मिळतात. लक्षात ठेवा पंच चर्चा करतात. डिक्लेरेशन झोन आहे. यस काही डिक्लेरेशन झोन आहेत, तो डिक्लेरेशन झोन क्लिअर करतायत दोन्ही खेळाडूंसोबत. 10 खेळाडू मी म्हटलं आणि 10 खेळाडू असले ना सर तर दोन्ही साईडला तुम्हाला 4-4 ठेवायचे आहेत. हा नियम आहे मंडळाचा आणि 4-4 ठेवलेत त्यांनी. वेलकम विशाल. एक गुणवंत गुणलेखक आहे विशाल विषय म्हणायचं गेलं तर. व्हॅली पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. यावेळेस नक्कीच समोर खेळला होता गोलंदाजाच्या. प्रयत्न चांगला केला होता व्हॅलीनं. हा चेंडू खास करून कॅरी करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केला होता आणि पहिला चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीनं बॅटवर घेतला गेला. अकाउंट ओपन करतोय जुचंद्र टीम. खाता खोलतोय तो म्हणजेच मिस्टर प्रफुल्य. आज कर्णधार म्हणून एक जबाबदारी आहे प्रफुल्य यांच्यावर आणि नेहमी आपण जितूला कर्णधारपदी पाहतोय. मात्र यावेळेस या मिऱ्याच्या स्पर्धेमध्ये मात्र प्रफुल्यच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे पंचांची. यावेळेस डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातोय. एकदा मिळेल NS संघ. भाईंदर आणि जुचंद्र असा आपण हा मॅच पाहतोय. यानंतरचा पुढचा मॅच जो असेल तो एकसर B आणि ओवळा या दोन संघांच्या दरम्यान असेल. या पेनखरपड्याच्या मैदानावर आपण मगासपासून ज्या मॅचेस पाहतोय नक्कीच आत्ताची जी मॅच मागची मॅच जर आपण पाहिली तर जवळपास लो टोटल पाहिले आपण मॅच. मात्र सुरुवात चांगली केली होती किशोर म्हात्रेनं. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड एज बॅटची आतलीकडे साठून मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव मिळेल. जुचंद्र मास्टर्स या टीम विषयी म्हणायचं गेलं तर आतापर्यंत जो आपण अपडेट दिला गेला 23 स्पर्धांची मालिका 20वी स्पर्धा आपण खेळतोय. मात्र आतापर्यंत या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर ग्रँड फिनाले या संपूर्ण मालिकेमध्ये मात्र हा संघ खेळला नाहीये. जवळजवळ विचार केला तर या टीम जवळ आतापर्यंत नंबर 3ची जी पारितोषिक आहेत ते जवळपास ती पहिली स्पर्धा आपण पाहिली होती मालजीपाड्याच्या मैदानावर 24 डिसेंबर 2023 रोजी. त्यावेळेस त्या पहिल्याच स्पर्धेमध्ये मात्र या संघाने नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. यावेळेस ऑन साईडला पटका मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. मिस्टर ॲलन आहेत त्या ठिकाणी. एकदा मिळेल. ते एक पहिलं पारितोषिक पटकावलं होतं नंबर 3चं जुचंद्र या टीमनं. त्यानंतर जर या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर त्यानंतर मात्र या टीमला मात्र तितकंच मात्र पुढे येता आलं नाही आहे. NSच्या विषयी म्हणायचं गेलं तर NSच्या संघाजवळ देखील काही पारितोषिक आहेत आणि खास म्हणजे म्हणायचं गेलं तर ग्रँड फिनाले सगळ्यात महत्त्वाचा तो सामना आपण पाहिला होता. यस बघून होता. यावेळेस ऑफ साईडला कट करतोय. क्विंटन आहेत त्या ठिकाणी. एक धाव इथे नक्कीच मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 5. जवळजवळ पहिल्या फेरीतील आपण हा तिसरा सामना पाहतोय. पेनखरपडा मास्टर्स आयोजित आगरी कोळी सामाजिक संस्था पुरस्कृत ही स्पर्धा आहे. ऑन साईडला एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअरला डीप मध्ये चेंडू निघून जातोय. डीप मधून शतरक्षक येतोय. स्ट्राइक एंडला थ्रो, अचूक थ्रो, वेल डन. ऑस्कर आहेत त्या ठिकाणी डीप स्क्वेअरला रिझर मध्ये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा लागलेल्या आहेत जुचंद्र या टीमच्या बिनबाद 6.
7 माफ करा, बिनबाद 7. एक चांगली सुरुवात आणि एक बेनिफिट म्हणायचं गेलं तर आत्तापर्यंत एकही विकेट नाही आहे आज या टीमच्या विषयी, जुचंद्र टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच चांगला संघ पाहायला मिळतो. आज चांगल्या संघाची बांधणी केलेली आहे. प्रफुल्ल आज या टीममध्ये आहे. त्याच्यानंतर नक्कीच रामकिणी देखील आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळतात. प्रभाकरचा आज वर्णी लागली या टीममध्ये. त्यानंतर कांचन देखील या टीममध्ये आहे. संजय पाटील या टीममध्ये आहे. त्यानंतर निलेश मात्र या टीममध्ये खेळतील. हंसराज देखील आज टीममध्ये इन आहेत. राजेश गज देखील आज टीममध्ये इन आहे. मोहन दादा देखील या टीममध्ये आहेत. समित देखील या टीममध्ये ॲड आहेत. त्यानंतर स्वप्नील मुकादम. अशा प्रकारे आज संघाची बांधणी केली आहे जुचंद्र या टीमनं. कारण नक्कीच काही मोजक्या स्पर्धा राहिलेल्या आहेत आणि या मोजक्या स्पर्धांमधून काहीशी पारदर्शकता पटकावायची आहेत. त्या दृष्टिकोनातून आज मात्र जे खेळाडू बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत ते मात्र खेळाडू आज या संघामध्ये पाहायला मिळतात. वेळ देतात आपल्या टीमला आज. काय हवंय वाली ग्लोव्ज हवेत. धावसंख्या 7. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय या ठिकाणी ॲलन, ज्याला म्हटलं जातं मॅजिकल बॉलर. खरोखरच एक वेगळ्या आर्म ॲक्शनमध्ये हा गोलंदाजी नेहमी करतोय आणि बरेचसे बॅटर्स जे आहेत आतापर्यंत तर या मात्र या गोलंदाजाच्या त्या गोलंदाजीवर भरपूर असे बॅटर्स आहेत ते मात्र सक्सेस झाले नाही आहेत. थोडासा वेगवान हा चेंडू मात्र फ्लाईट तर दिली होती. ओव्हरपिच चेंडू हाताळला होता. अपील मैदानाच्या आतमध्ये त्या क्षणी झाली. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं फाईन लेग रिझनमध्ये. बंडी एक धाव इथे ॲड केली जाईल. धावा झाल्यात फलकावर त्या 8. मग अशी आपण 41 धाब्याचं टार्गेट देखील पाहिलं. पहिली मॅच जी झाली होती नवघर वर्सेस पेनकरपडा आणि ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली होती. मात्र त्या 41 धावा चेज झाल्या होत्या. त्यानंतर आपण दुसरा मॅच जो या ठिकाणी पाहिला नवघर जवळपास मालजीपाडा आणि बाळकुम, त्याच्यामध्ये लो टोटल आपण स्कोर पाहिला 27 धावा आणि या 27 धावा देखील लवकर चेज केल्या बाळकुम या टीमनं. इथून मात्र षटक जवळपास तिसरा सामना आणि जवळपास या मैदानावर जर समोरच्या संघाला एखादा धावफलक द्यायचा असेल तर सकाळपासून आमचे मित्र देखील संकेत पाटील हेच म्हणतात की 50च्या पलीकडे हा धावफलक जायला हवा. गरमी वाढली आहे आणि पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय की काळजी घ्या. जर एखादा त्रास जाणवत असेल मैदानाच्या आतमध्ये तर प्रामाणिकपणे मैदानातून बाहेर निघा. ऑन साईडला यावेळेस हा फटका डीप मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बोना आहेत मला वाटतं त्या ठिकाणी. धावसंख्या 10. तर प्लीज काळजी घ्या आणि खास करून जे मीरा संघानं तुमच्यासाठी जे पॅकेज फ्रूट बास्केट त्यानंतर ग्लुकॉन डी हे काही पॅकेज दिलेलं आहे, गिफ्ट दिलेलं आहे तुम्हाला, वेलकम गिफ्ट. तर नक्कीच त्या फ्रूट्सचं देखील सेवन करा. पाणी ग्रहण करा. आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ देऊ नका. इतकंच मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय. वेलकम विजयदादा, एक लेजेंडरी खेळाडू आणि साई विजय स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष. तर मी विजयदादांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हा. विजयजी ठाकूर. धावा झाले ते 11. यावेळेस थोडासा बाउन्स झाला होता आणि ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता प्रफुल्ल यांचा. एक अर्धशतक आहे या खेळाडूच्या नावावर. मास्टर्स क्रिकेटमधला तो ऐतिहासिक क्षण होता. प्रफुल्ल यांचं ते 50 धावा आपण पाहिल्या होत्या. खास करून ओम्ब्रमध्ये गोडदेव टीमच्या अगेन्स्ट नवघरच्या मैदानावर तर मात्र त्यांनी आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. डान्सिंग विथ द पिच, फुटवर्कचा वापर केला होता. फ्रंटला आला होता, पुढे आला होता आणि यावेळेस या चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला. मात्र बॅकची एज टो लागला गेला. चेंडू मात्र हवेत आणि अप्रतिम झेल ॲलन कडून. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र गोलंदाज ॲलन हा कॅच केला.
थँक्यू डीजे. धावा झालेल्या आहेत त्या 11 आणि या ठिकाणी नक्कीच पहिला विकेट जुचंद्र टीमचा पडला गेला. प्रफुल्ल त्या ठिकाणी बाद झाला आणि त्यांच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कांचन. मी म्हटलं की एक चांगली बांधणी केली आहे जुचंद्र टीमनं, कारण आज नक्कीच जे नामांकित खेळाडू आहेत जुचंद्र परिसरातील ते सर्व खेळाडू आज या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. घोडबंदरच्या त्या स्पर्धेमध्ये नक्कीच कमी खेळाडू घेऊन दाखल झाला होता जुचंद्र संघ. मात्र यावेळेस या मिराच्या स्पर्धेमध्ये मात्र ती चुकी त्यांनी केली नाही आहे. विथ द स्विन, यावेळेस स्विनच्या अगेन्स्ट खेळायचं होतं. ऑफ साईडला चेंडूला मात्र पंच करायचं होतं, मात्र अप्रतिम चेंडू. स्विन देखील पाहिला आपण, बाउन्स देखील पाहिला आणि चेंडू थोडासा कट देखील पाहिला. सुरेख गोलंदाजी ॲलन, वेल डन. षटक क्रमांक 2 पूर्ण. धावा झाल्यात फलकावर त्या जवळपास 12 धावा, माफ करा. 6च्या करंट रन रेटनं या ठिकाणी जुचंद्र संघ खेळतोय. 12 धावा फलकावर, 6चा करंट रन रेट आहे. जर आपण हाच रन रेट शेवटच्या क्षणापर्यंत पाहिला तर प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो जवळपास आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे 30. मात्र याहून पलीकडे, याहून अधिक धावा या बनवाव्या लागतील. लेजेंडरी खेळाडू नक्कीच सन्माननीय विजयजी ठाकूर साहेब साई विजय स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आहेत. आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर आज मीराची स्पर्धा आणि मीराच्या या स्पर्धेला ते भेट देते याचं कारण देखील संकेत, कारण जो विजयदादांचा 40+ प्रवास सुरू झाला तो याच मीरा टीमच्या माध्यमातून, मीराच्या या संघाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट सुरू केलं. बरीच वर्ष ते मीराच्या संघाच्या माध्यमातून खेळत राहिले. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या स्वतःचा संघ, स्वतः आपल्या गावाचा संघ तयार केला आणि आज आपण त्या संघाला पाहतोय साई विजय स्पोर्ट्स ओला म्हणून. तर नक्कीच दादा तुझं हार्दिक स्वागत आहे विजयदादा मीराच्या या स्पर्धेमध्ये. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर या घरच्या मैदानावर तुझं स्पर्श स्वागत आहे, घरची स्पर्धा आहे. तर वेलकम एक्सर बी, हार्दिक स्वागत. रणजित, गणेश, नित्य, नितेश तुमचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 12. यावेळेस पुलचा फटका, मात्र यावेळेस चेंडू निघून जाईल. डिक्लरेशन झोन त्या ठिकाणी आहे, डी झोन आहे आणि त्या क्षणी तो चेंडू निघून जातोय. वंडी मिळेल, एक धाव मिळेल. 93चा तो प्रवास लक्षात ठेवा, 93-95च्या तो कालखंडामध्ये 40+ क्रिकेट जॉईन केलं होतं विजयदादानं आणि जवळपास अनेक वर्षापासून ते क्रिकेट सुरू आहे. विजयदादा जवळपास जवळजवळ विचार केला आपण तर 25 वर्षाहून अधिक तो काळ 40+ क्रिकेटचा. क्विंटन न्यू बॉलर्स यावेळेस ऑन साईडला पुढे येऊन चेंडूला खेळतोय. डीपला प्रोडक्शन आहे मिस्टर केनमार्क, मात्र त्यातून कॅच होतोय ड्रॉप केनीकडून. वेलकम किशोर भाऊ. नाहीये, परतावं लागेल नियमानुसार. त्या क्षणी मात्र क्रीजमध्ये होता कांचन, त्यामुळे राम किनी यांची विकेट कुठेतरी सॅक्रिफाईस करायची होती. मात्र तो प्लॅन जो आखला होता, जी प्लॅनिंग केली होती जुचंद्र टीमनं मैदानाच्या आतमध्ये, ती प्लॅनिंग मात्र फेल गेली या ठिकाणी. रामला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर यावं लागेल. धावा झाल्या त्या फलकावर 15 धावा. राम किणी आणि कांचनी जोड्या आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहतोय. राम किणी विषय म्हणायचं गेलं तर बजाज कंपनीमध्ये परमानंट आहेत राम किणी, हे विसरता कामा नाहीये. क्विंटन टू राम, पुन्हा एकदा सज्ज होतोय हा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅटची एज लागली गेली आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावर झाली आहे ती 16. जवळपास 40च्या पलीकडे, 50 मात्र थोडंसं लांब असेल, मात्र 40च्या पलीकडे जरी हा संघ गेला जुचंद्र संघ तरी देखील एक फाईट स्कोर असेल NS टीम समोर. मात्र NSचा हा विचार करत असेल की ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण जुचंद्र संघाला थांबवले त्याचप्रमाणे आपल्याला त्या शेवटच्या क्षणापर्यंत जुचंद्र संघाला थांबवायचं आहे, म्हणजे जेणेकरून 40च्या आतमध्ये आपल्याला स्कोर पुढे येईल. प्लेसमेंट चेंडूला फक्त ऑफ साईडला ढकलून देण्याचं काम केलं गेलं. सॉफ्ट हँडनं थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. इथे कोणाची विकेट घेतली जाईल. चेंडू अजूनही फील्ड झाला नाहीये. 2 धावा होऊ शकल्या असत्या पण अजूनही चेंडू फील्ड होत नाहीये. अजूनही चेंडू फील्ड झाला नव्हता. मात्र यस, या क्षणी मात्र मला वाटते विकेट घेतली गेली आहे.
आई माझी कोली कोली गो आई माझी कोली कोली आई माझी कोली कोली गो आई माझी कोली कोली आई माझी सर्वानु राख सर्वानु राख आई माझी सर्वानु राख सर्वानु राख आई माझी मत कोणाची मते गो आई माझी मत कोणाची मते ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम विनोदजी, आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण अनेक वर्ष ही मिऱ्याची स्पर्धा सातत्यानं घोडबंदरच्या त्या मैदानावर पाहिलेली आहे. तिथून मात्र घोडबंदर टीमचा देखील चांगल्या प्रकारे सपोर्ट मिऱ्याच्या त्या स्पर्धेला दिला गेला होता अनेक वर्षापासून. मात्र या काही 2 वर्षामध्ये आपण ही स्पर्धा या पेनकरपड्याच्या मैदानावर खेळत आहोत. ऑफ साईडला चेंडूला मात्र पंच केलं गेलं. कव्हरच्या दिशेने डीपला प्रोडक्शन जॉनी आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देतोय. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजे 19. इथून एक आठवण झाली, कारण ही मॅच सुरू आहे ती म्हणजेच NS भाईंदर आणि जुचंद्र. ही मॅच मी पाहिली होती पाचगणीच्या मैदानावर. खरोखर जबरदस्त मॅच ती पाचगणीच्या मैदानावर. हे दोन्ही संघ आमने सामने आले होते आणि एक ती आठवण मी तुमच्यासोबत शेअर करतोय. खास करून रायडर त्या ठिकाणी एका चेंडूमध्ये एका धावेची करत होती. खास करून NSला विजयासाठी त्या पाचगणीच्या मैदानात. अतिशय सुरेख फटका, पूलचा फटका, स्क्वेअर लेग डीपला मात्र प्रोडक्शन आहे मिस्टर ऑस्कर. जबरदस्त कॅच कॅरी केला गेला. जुचंद्र टीमला धक्का दिला जातोय तो म्हणजे जवळजवळ दुसरा मिस्टर कांचन देखील परतीच्या मार्गी. धन्यवाद धन्यवाद ईश्वरी. जुचंद्र टीमच्या बॅटर्सला खीळ टोकले आहे NS टीमना. इथून थोडंसं नक्कीच गेअर मात्र शिफ्ट करावं लागेल जुचंद्र संघाला. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. 40च्या वर कसं जाता येईल या मात्र मानसिकतेनं क्रिकेट खेळावं लागेल. या दृष्टिकोनातून मात्र क्रिकेट खेळावं लागेल. षटक क्रमांक 4 सुरू आहे.
आणि ज्याप्रमाणे 6च्या करंट रनिंग अगर पहिलं षटक आपण पाहिलं तर जवळपास व्हॅलीने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. दुसरं षटक आपण पाहिलं तर ते हाताळलं ते म्हणजे ॲलननं त्याच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 5. नंबर 3चं षटक आपण पाहिलं त्यानं क्विंटन हाताळलं आणि क्विंटननं जवळजवळ आपल्या तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 7. म्हणजे सुरुवात जर आपण पाहिली 7, 5 आणि 7 अशी 3 षटकं आपण पाहिलेत आयनस टीमची. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा टो, जो फटका एक्झिक्यूट करायचा आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार करतोय खास करून हंसराज. मात्र बॅटचा टो म्हणजे बॅटच्या खालच्या पट्ट्याभरा चेंडू आदळला जातोय. आणखीन एक सिंगलचा फटका डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातोय, एकदा मिळेल. धावा झाल्या 23. DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनल सोबत जे श्रोते जोडले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. खरोखरच आमचे मित्र संकेत पाटीलने देखील चांगलीच माहिती दिली DBN लाईव्हच्या माध्यमाबद्दल की याच फटक्याचा वारंवार प्रयत्न करत होता आणि यावेळेस तो फटका मात्र तो हंसूच्या बॅटमधून षटकार. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली. या षटकारासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आले. हिरेन सोमय्या आमच्या सोबत आहेत, आमचे मित्र आहेत आणि त्यांनी मात्र या षटकाराला जवळपास 200 रुपयाचा पारितोषिक दिलाय. काय फटका खेळला गेला, हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि जबरदस्त फटका आहे. तू मात्र बॅक टू बॅक यावेळेस समोर हिरेन सोमय्यांच्या समोर. हिरेन बाय आपके लिए A6 दाखवून देत आहेत. ज्या दिशेने हिरेन सोमय्या बसले त्याच दिशेने मात्र हंसराजच्या बॅटमधून आणखी एक दमदार फटका. 6 धावा. स्कोरबोर्ड कुठेतरी नक्की थोडासा मंदावला होता, त्या स्कोरबोर्डला मात्र वेग देण्याचं काम करतोय हंसराज. धावा झाल्या त्या 35. शेवटचे 2 चेंडू केनीचे आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च कराव्या लागल्या. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावर आल्या त्या 35. आता कुठेतरी मात्र एक धाव फलक चांगल्या प्रकारे सजलाय असं मी म्हणू शकतोय. जबरदस्त बॅटिंग. मी म्हटलं होतं की आज प्रफुल्ल मात्र नाही आहेत आणि खास करून आज त्या पारची इथे जवळजवळ 400 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा केलाय हिरेन सोमय्यानं. आज पुष्पराज मात्र नाहीत, माफ करा. तर त्या पारची नक्कीच कमतरता आज भरून काढले. आज नाही तर अनेक ठिकाणी भरून काढले त्या हंसराजनं. चला नक्की षटक संपल्या. या वळूया आपण त्या ठिकाणी शुभ सन्मानाच्या दिशेनं. या ठिकाणी विभाग प्रमुख शिवसेना सन्माननीय विनोदजी मात्र या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मीरा मास्टरच्या वतीनं केला जातोय. प्रमोद पेडवेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. विनोदजी मात्रे यांचा महाराष्ट्राचे महावस्त्र, माईची शाळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान. वेलकम विनोद दादा, तुमचं हार्दिक स्वागत. धावा 35. जोडी मैदानाच्या आतमध्ये हंसराज म्हात्रे आणि निलेश म्हात्रे एकाच परिसरातील हे दोन्ही खेळाडू. लक्षात ठेवा, चंडिका मातेच्या मंदिराच्या जवळ हे दोन्ही खेळाडू राहत आहेत. लक्षात ठेवा. आणि काय तो आज परफॉर्मन्स. इथे देखील फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे येऊन या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न निलेशने केला होता. धावा झाल्या त्या 35. ऑस्कर वापसी करावी लागेल कारण 2 चेंडू आणि 2 षटकार. जवळपास चांगलं षटक हाताळलं होतं केनीनं कारण 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त केनमार्कनं धावा दिल्या होत्या त्या 4 आणि त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडू 12 धावा. इथे मात्र गॅपमध्ये आहे, काही करू शकत नाही आहे. डॉसनला फक्त पाहावं लागलं चेंडूच्या दिशेनं. चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. चौकार. धावा संख्या 39. आज या व्यक्ती खेळत आहेत मात्र प्रत्येक व्यक्तीकडे जबाबदारी आहे. आज निलेश म्हात्रे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर चंद्रपडा बाकीपाडा या परिसरातील शाखा प्रमुख आहेत मोहनदादा आज खेळत आहेत. द ग्रेट मराठा संस्थापक ज्यांची आपण स्पर्धा पाहिली. एक मोठी स्पर्धा, मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून एक ती ओळख आहे द ग्रेट मराठाच्या स्पर्धेची. लक्षात ठेवा, आज ते देखील या टीममध्ये आहेत.
ते देखील जुचंद्र परिसरातील शाखा प्रमुख आहेत. त्यानंतर शिव वाहतूक सेना अध्यक्ष पालघर जिल्हा, त्यानंतर लक्षात ठेवा द ग्रेट मराठा संस्थापक, त्यानंतर अग्रिसेना अध्यक्ष पालघर जिल्हा. ही खूप मोठी जबाबदारी मोहनदादांवर आहे आणि ते देखील आज या टीम मध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. धावसंख्या 39. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. ऑस्कार 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. चांगला चेंडू होता यावेळेस, नक्कीच फुल ऑफ लाईनचा चेंडू. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेनं मात्र चप केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडूला फील्ड केलं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत तिसरा कॉल केला गेला. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येला नक्कीच आळा घेतला होता. धावसंख्या थोडीशी मंदावली होती, मात्र या धावसंख्येतून घ्या. 42 धावा फळकावर. 2 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील अजूनही शिल्लक. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय हंसू आहे. सुरेख चेंडू, क्या बात आहे. यावेळेस म्हणायचं गेला स्विंग अँड मिस. हा चेंडू होतो मध्ये मिस. बीट झाला बॅटर. अंतिम चेंडू असेल. षटकाराला तर 48. बीट झाला बॅटर. अंतिम चेंडू असेल. षटकाराला तर 48. निर्धावाला तर 43. किती धावा येतील तर म्हणाले शेवटचं षटक क्लास जबरदस्त हाताळलं गेलं. कारण शेवटच्या षटकाचा विचार केला आपण तर शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 7 धावा आल्या आहेत. त्या देखील तिसऱ्या त्या चेंडूवर चौकार आला होता आणि जवळजवळ चौथ्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र 4 चेंडू मात्र डॉट केलेत ते ऑस्करनं. नरेंद्र म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच या मीरा स्पर्धेसाठी पेनकरपड्याच्या या मैदानावर खूप सारी मेहनत त्यांनी केली. खूप सपोर्ट त्यांनी केला मीराच्या या संघाला. त्याबद्दल मी दादांचं विशेष आभार मानतोय आणि दादांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य VIP डायसोरीवर आसनस्थ व्हा. नरेंद्रजी म्हात्रे साहेब या आपण मुख्य VIP डायसोर या. धावा झाल्यात फळकावर त्या 42 धावा आणि 43 धावा विजयासाठी NS भाईंदर या टीमला. 30 चेंडू 43 धावा. हंसराजला मी विनंती करतोय, हंसराजने ते यायचं आहे आणि जे कॅश प्राईज आहे हिरेन सुमय्या यांनी जे कॅश प्राईज लावलं होतं ते कॅश प्राईज घेऊन जायचं आहे. चला यावेळी आपण पुढच्या मॅचच्या नाणेफेकीच्या दिशेनं एक्सर बी टीम कॅप्टन आणि ओवळा स्पोर्ट्स ओवळा टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. खरोखरच तुमचा जो सपोर्ट्स या मीराच्या स्पर्धेला दिला गेला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. चला दोन्ही टीम कॅप्टन एक्सर बी टीम कॅप्टन आणि ओवळा टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. ओवळा संघाचे मिलिंद पाटील टीम कॅप्टन यस आपली प्लेअर लिस्ट घेऊन नाणेफेक करण्याच्या दिशेने येत आहेत. तर एक्सर बी टीम कॅप्टन नितेश आपण देखील यायचं आहे. बॉक्स नवीन तिकीट द्यायला सांगितलं. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या जुचंद्र संघ, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेला खरोखरच मानवी पॉवर खूप गरजेची आहे आणि मॅन पॉवरच्या माध्यमातून खरोखरच या मैदानासाठी भरपूर काही सपोर्ट्स या स्पर्धेसाठी केला. नरेंद्रजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी मीरा मास्टर्सच्या वतीने केला जातोय. खूप सारं सहकार्य या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे. दादा धन्यवाद, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि थँक्यू तुम्ही इथे आलात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पुन्हा एकदा कॉल देतो मी. टॉस करून घ्यायचे आहे. राजा भाऊ टॉस करायचे आहे. राजा म्हात्रे राजा घरत नरेंद्र दादा या. नरेंद्र दादा तुम्हीच. नरेंद्र भाऊ तुम्हीच या. नरेंद्र म्हात्रे साहेब यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच असेल.
एक्सर बी आणि ओळा स्पोर्ट्स ओळा 5 ओव्हरची मॅच असेल. नरेंद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विंग केला जातोय. आणि आयोजकांना विनंती करतोय जे आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे ते देखील आपण रेडी करा. कॉइन स्विंग झाला. टॉस त्या ठिकाणी विन होतोय ओळा स्पोर्ट्स ओळा. मिलिंद काय निर्णय असेल? नाणेफेक जिंकतोस. शतरक्षण स्वीकारला आहे ओळा संघानं. बॅटिंग करायची एक्सर बी टीम तुम्हाला. चला या दोन्ही कॅप्टनचं आपण स्वागत करूया. वेलकम गिफ्ट आहे ते वेलकम गिफ्ट देऊन त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टनचं स्वागत करूया आपण. शतरक्षण लावून घ्या. जुचेंद्र संघ बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. तीच चेंडू आणि तीच चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. NS भाईंदर या टीमला जवळजवळ 43 धावा करायच्या आहेत. आणि ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र संकेतजी पाटील यांना. धन्यवाद भारत. स्वागत आहे मीरा मास्टर तर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं. आणि पहिल्या सामन्यात 40 धावा 41 धावा विजयासाठी. दुसऱ्या सामन्यात 27 धावा 28 धावा विजयासाठी. तिसऱ्या सामन्यात जुचेंद्र संघाने थोडीशी चांगली मजल मारली आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय कांचन. स्ट्राइक एंडला बॅटर आहे बोना. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आहे व्हॅली. चांगला बॅटर रंगेल. पाहूया ही मॅच जुचेंद्र मास्टर्स वर्सेस NS मास्टर्स. दोन्ही संघ अफलातून रित्या कामगिरी करतील याबद्दल शंका नाही. मात्र आज NS भाईंदर संघ फक्त 10 खेळाडूंशी उतरलाय. संपूर्ण संघ संसा नव्हता मात्र तरी देखील फाईट देणार याबद्दल वाद नाहीये. पहिला चेंडू बरोबर चेंडूची लाईन ओळखली आणि त्यानंतर रिस्टी वर्क पाहायला मिळतंय. बोना वन ऑफ द फायनेस्ट बॅटर इन मीरा भाईंदर. टेनिस बॉल क्रिकेटचा एक तारा आणि एक काळ गाजवला NS भाईंदरच्या संघासाठी. आणि आज 40+ मास्टर्ससाठी देखील आपली तो सेवा देतोय अफलातून क्रिकेटपटू. स्ट्राइक एंडला आता व्हॅली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने यंग क्रिकेट आणि मास्टर क्रिकेटची सांगड घालत असलेला खेळाडू व्हॅली. तर कांचन पहिल्या चेंडूवर एक धाव. कसा असेल पुढचा चेंडू? सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा टर्न केलाय. चेंडू जर बघितला तर पॉइंट रिजन मध्ये रामकिणी आहेत. एकच धाव मिळेल. यष्ट्यांच्या पाठीमागे मोहन रवींद्र पाटील आहेत. भाईनं ही कामगिरी केली. लेट्स सी त्यांच्या वतीनं काय स्ट्रॅटजी आखल्या जातील. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल केला जाईल. कारण आज जुचेंद्रचा संघ जर बघितला तर निश्चितच अफलातून संघ दिसतोय. निलेश म्हात्रे, हंसराज म्हात्रे, समित पाटील, स्वप्नील मुकादम, चांगले चांगले खेळाडू, चांगले चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू चांगला आहे. हार्ड लेंथवर टाकलेला होता. बॅकफुटला जाऊन कट काढण्याचा विचार होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. मीरा मास्टरची स्पर्धा अनेक अनेक मान्यवर आणि निश्चितच या मान्यवरांचं लक्ष आहे ते क्रिकेटकडे. मागच्या इनिंगमध्ये आपण बघितलं हंसराज यांच्या मार्फत अफलातून षटकार आपण पाहू शकलोय. त्यामुळे डावखुऱ्या बॅटरला इथे संधी आहे. कांचन पुन्हा एकदा हार्ड लेंथवर टाकलाय. चेंडू बॅकफुटर खेळलेत. टॅप केल्या ऑन साइडला. निलेश म्हात्रे भरपूर वेगाने आलेत. गुड कलेक्ट अँड थ्रो. एकच धाव मिळेल. प्रत्येक षटका मागे जर बघितलं तर रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 9च आहे आणि त्याला बीट करावा लागेल ते म्हणजे NS भाईंदरला. पुढचा चेंडू पॅली साडी.
वर पिच केलाय आणि हलकीशी यश तिथे दिसून आले. यशच्या पाठीमागे मोहन रवींद्र पाटील व्हायचा एक अतिशय चांगला झेल. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये एनएस बाइंदरला विकेट डाऊन. परतलाय, जास्त काही करू शकला नाही. फक्त एक धाव केली आपल्या संघासाठी व्हॅलीनं, मात्र तो लवकर परतलाय. ड्राईव्ह करायचा होता मात्र कुठेतरी थोडासा उशीर केलाय या ड्राईव्ह मागे तो म्हणजे व्हॅलीना. चांगला चेंडू होता, टप्पापर्यंत हलकासा बाहेर कट होत होता, मात्र यशांच्या पाठीमागे चांगलं काम मोहन रवींद्र पाटील यांनी केलंय. पहिला धक्का बसलाय. नवीन बॅटर ॲलन मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. ही धावसंख्या चेस डाऊन करायची असेल तर इथून पुढे पार्टनरशिप रिक्वायरमेंट आहे, ती म्हणजे टीम एनएस बाइंदरसाठी. अजून बॅटिंग लाईनअप बघितली बाइंदरची, ती नो डाऊट ऑस्कर यायचा बाकी आहे. त्यानंतर डॉसन यांच्याकडे देखील लक्ष असेल. केनमार्क आहे, यामुळे या काही खेळाडूंकडे लक्ष असेल ते म्हणजे एनएस बाइंदरचं. मात्र विकेटच्या आतमध्ये आपण बघतो या विकेटवर जे दोन खेळाडू उपस्थित झालेत ते म्हणजे ॲलन आणि बोना, यांना पार्टनरशिप करावी लागेल. नेक्स्ट मॅच देखील इंटरेस्टिंग असेल. एका बाजूला ओळा परिसर हा संघ तर दुसऱ्या बाजूला एक्सर बी चा संघ आहे, त्यामुळे निश्चितच इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता, मात्र इथे पंच दाखवत आहेत की आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी कांचनची. पहिल्या षटकात दमदार कामगिरी. धावसंख्या फक्त 3 आणि गडी बाद केला 1. व्हॉट अ बॉलिंग बाय कांचन. त्यामुळे आता इक्वेशन बघा, शेवटचे 4 षटक आणि 40 धावांची गरज आहे. डीबीएन लाईव्ह वर जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्यांचंही करूया स्वागत. आणि निश्चितच अफलातून टेलिकास्ट सुरू आहे आणि या मॅचची आता रंगत वाढणार आहे. 4 षटक 40 धावा, सरासरी आता 10 वर येऊन टेपली आहे. एनएस बाइंदरला आता वेगळा विचार करावा लागेल की मगाशी येताना कदाचित ते नयानगर मधून आलेत किंवा काय, मात्र आता त्यांना मुख्य रस्त्यानं प्रवास करावा लागेल आणि तो प्रवास असेल तो म्हणजे विजयाचा. त्यामुळे 4 षटक 40 धावा, सरासरी 10 ची आहे. थोडस गिअर शिफ्ट करावा लागेल. स्वप्नील मुकादम येतोय गोलंदाजी मार्कवर. एक्सर बी आणि ओढा परिसर आपलं वेलकम किट घेऊन द्या प्लीज. मला वाटतं एवन इथे आहेत, एवन यांच्याकडे द्यायला हरकत नाहीये. ओढा परिसर एखादा प्रतिनिधी पाठवा प्लीज. मिलिंद भाऊ यावेळेला शेवटपर्यंत वाट बघितली, त्याच्यानंतर चेंडूला जर बघितला तर डीप कव्हरला ते स्टायलिश पद्धतीने कट करण्यात येतोय. 2 धावा इथे मिळतील, तिसऱ्या धावाची संधी नाहीये. प्रभाकर उपस्थित होते डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि आज जर इथे जुचंद्र संघाचा विचार केला तर बरेच अष्टपैलू खेळाडू आम्हाला दिसत आहेत. एका बाजूला आपण बघतोय गोलंदाज स्वप्नील मुकादून, अफलातून अष्टपैलू खेळाडू प्रभाकर यांच्याकडे अष्टपैलूत्व आहे, तसेच प्रफुल्ल अष्टपैलू खेळाडू आहेत. नो डाऊट अजून लक्ष जाईल ते म्हणजे समित पाडेलकडे. त्याच्यानंतर गजाला कोण विसरेल, राजेंद्र अफलातून अष्टपैलू खेळाडू. तसं संजय सुद्धा उपस्थित आहेत, अफलातून संघ आहे. स्वप्नील टू बोना, यावेळेला लेग ब्रेक डिलिव्हरी ती फ्लाइट दिले होतं. ड्राईव्ह केलंय राम केणी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. अगोदर बॅटिंग चांगली केली, मात्र इथे क्षेत्ररक्षण करताना जबरदस्त कामगिरी. लक्षात घ्या, इथे जर विजय मिळवायचा असेल तर एकच सूत्र आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावंच लागेल. गोलंदाजी ही चांगली होईल, मात्र क्षेत्ररक्षण जो संघ चांगला करेल तो संघ इथे विजेता ठरेल. वेल बोल्ड, इथे थोडासा वेगवान मारा स्वप्नील मुकादमचा. जबरदस्त चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. अजून फक्त 1च धाव मिळेल. बाइंदर संघ पुढे सरकण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कदाचित एक मोठा फटका त्यांना प्रत्येक ओव्हर मध्ये मारावाच लागेल. धावसंख्या पुढे सरकली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 7 वर. वेल बोल्ड पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. स्वप्नील मुकादम ॲट इज व्हेरी बेस्ट. चांगला लयबद्ध मारा, मिश्रण युक्त मारा इथे पाहायला मिळतोय. लेग ब्रेक गोलंदाजी, मध्येच एखादा फ्लिपर. व्हेरी गुड बॉलिंग. यावेळेला फुल टॉस वर कन्वर्ट केलाय. हा फटका योग्य म्हणता येणार नाहीये, मात्र 1च धाव मिळेल. हंसराज आहेत तिथे
एकाच धावावर समाधान. या षटकात धावा येत आहेत मात्र त्या ज्या फ्रिक्वेन्सीने यायला पाहिजेत त्या फ्रिक्वेन्सीने येत नाहीयेत. धावसंख्या पुढे सरकली ती जाऊन पोहोचली 9 वर. आणि आता थोड्याच वेळात सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन या एकूणच मंचावर आणि या एकूणच स्पर्धेमध्ये होत आहे अशी आम्हाला माहिती मिळते. आणि गेल्या कित्येक आगरी कोळी स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहू शकलोय आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आणि आता थोड्याच वेळात ते इथे येताना दिसतील. त्यांचंही करूया स्वागत. आणि त्याच्या स्वागताची तयारी आता सुरू झाली. यावेळेला लेटकटचा फटका धावा देऊन जाईल मात्र किती धावा फक्त आणि फक्त कदाचित एकच असेल. वनडी आहे. षटक इथे मात्र आपण बघतोय 2 संपली आहेत. धावसंख्या 10 दिसतेय. या घडीला धावसंख्या जवळ दिसायला पाहिजे होती 18 ते 19च्या घरामध्ये मात्र संघ मागे आहे. संघ मागे आहे तो म्हणजे NS भाईंदर. कारण आता इक्वेशन जर बघितलं तर अजूनही 33 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. सरासरी आता 11 वर जाऊन पोहोचले. इथून पुढे वेगळा विचार करावा लागेल. मात्र वेळ देऊया डीजे मास्टरला. आहेस का मित्रा? डीजे शांत आहे. 18 चेंडू. आमचे सन्माननीय किशोर ठाकूर सर इथे उपस्थित आहेत. स्वतः एक अफलातून कबड्डीचे कोच आणि खो खोचे कोच आणि निश्चितच क्रिकेटवर भरपूर प्रेम करणारा माणूस आहे आणि त्यांचं व्यवस्थित लक्ष असतं. आज नवगरचा संघ देखील आपण बघतोय अफलातूनरित्या पहिला सामना जिंकलाय मात्र मीरा मास्टरवर त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि म्हणूनच त्यांच्या विनंतीला मान देऊन ते आज इथे उपस्थित आहेत. वेलकम सर. आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे सर प्लीज. मात्र पुढच्या षटकासाठी राजेंद्र गजा येतोय. 18 चेंडू 33 करायचे आहेत. भाईंदर संघ आता इथून पुढे अजून चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या षटकात त्यांनी जावा जमवल्या मात्र त्या तितक्याशा परिणामकारक म्हणता येणार नाहीयेत. राजेंद्र येतोय गोलंदाजी मार्कवर. राजेंद्र टू बोना. सॉफ्ट हँडचा वापर पुन्हा एकदा बोनाच्या माध्यमातून. आज जिथे चेंडू जाईल तिथे रामकिणी असेल कारण आपण बघतोय कालच रामनवमी होती आणि आज राईची यात्रा आहे मित्रांनो. आज राईच्या यात्रेनिमित्त जमिनीचा पैसा हा जबरदस्त नाट्य प्रयोग तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर रात्री 11 वाजता. यायला विसरू नका. श्रीराम मंदिर राई येथे. ऑन साइडला मोठा फटका नाही. पुन्हा एकदा रामकिणी आणि त्यांची ती भिंत. क्या बात आहे. आणि जसं मला वाटतं इथे लिडिंग चांगली आहे. रामकिणीना अशा ठिकाणी ठेवलं जाते तिथे जास्त चेंडू जात आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. धावा मात्र एकेरी येत आहेत. राजेंद्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला लॉफ्ट करण्याचा विचार. चेंडू हवेत आहे. हा झेल एक्झॅक्टली कोणाचा. शेवटच्या क्षणी प्रभाकर यांनी हात मागे घेतलेत आणि कदाचित कॉलिंग नव्हतं. अजून स्वप्नील मुकादमनं वेगानं जाण्याची गरज होती मात्र कॉलिंग नव्हतं तिथे. या 2 धावा मिळतील. मात्र थोडासा फ्रस्ट्रेटेड फटका होता. बोना अजून चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो इथे या मैदानावर मात्र गरज आहे बोनाची मैदानात असण्याची. धावसंख्या 14 झाली आहे. 29 रिक्वायर्ड रन्स टू विन. 15 चेंडू 29 धावांची गरज. एवढा पडलेला हवेत केले. स्वप्नील मुकादम आहे. सोडणार नाहीये. बोनाला परतावं लागेल त्यामुळे मोठी विकेट इथे 3 विकेटसाठी. डिवायडर केनमार्क उतरलाय. जोनास नाहीये मात्र बोनाचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा मात्र इथे ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला होता इथे पेसने बीट केलाय ते म्हणजे राजेंद्रच्या आणि चांगला झेल आपण बघितलं होतं
लॉंग ऑफ बाउंड्री जवळ टिपलाय तो म्हणजे स्वप्नील मुकादमनं. फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर आता केनमार्क उतरलाय, ज्याच्याकडे नक्कीच संधी आहे. केनमार्कला या संधीचा वापर करावा लागेल आणि एक अतिशय क्लास खेळाडू आहे तो. राजेंद्र वर्सेस केनमार्क. वेलकम विशाल. सॉफ्ट हँडने खेळलाय, सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडू जर बघितला तर बॅकआउट पॉइंट रिजन मध्ये असेल. चांगलं क्षेत्ररक्षण समितचं. इथे मात्र थ्रो वन बाउन्स केला जातोय. अजून वेगवान थ्रो देऊ शकला असा, मात्र इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. वेलकम रन्स फॉर एनएस बाइंडर. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. गुड बॉलिंग. दिशांत टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय राजेंद्रनं. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र इंटरेस्टिंग बदल केले जात आहेत यशच्या पाठीमागून मोहन पाटील यांच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. या फटक्यावर मात्र काही धावा फक्त मिळतील. फक्त 2 धावा आहेत. लक्षात घ्या, तो जो फ्लॅग आहे आपण बघतोय, महाराष्ट्राचा ध्वज आपला दिसतोय, त्या ध्वजच्या त्या बाजूला गेला आणि बरोबर ते शेवटचं झाड आहे त्यांच्यामध्ये जर चेंडू गेला तर तिथे 2 धावा आहेत. त्यामुळे या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. षटक संपले 3 म्हणजे 18 चेंडूमध्ये फक्त 18 जमवले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही विजयासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता सतत वाढत चाललाय, दबाव वाढत चाललाय तो म्हणजे एनएस बाइंदरकडे. मात्र या दबावाला जुगारून बॅटिंग होईल का याची उत्तरं तुम्हाला मिळतील. ऐकूया एक जबरदस्त म्युझिक. आला कसा गोड पाला धरतंगमी धरतंगमी बाबुनिया सैलीला धरतंगमी बाबुनिया सैलीला थँक्यू. 12 चेंडू 25 ची गरज एनएस बाइंडर. ॲलनला आता कदाचित आपले हात आता खोलावे लागतील, कारण बॅटिंग लाईनअप मोठी आहे. मात्र या 2 बॅटरकडे लक्ष आहे, ॲलन आणि केनमार्क. 12-25 या मैदानावर धावा होऊ शकतील. मात्र ज्या पद्धतीने विंड आहे त्या विंडचा वापर करता येईल का या गोष्टीचा देखील विचार व्हायला हवा. कारण बऱ्याचदा आपल्याला अगेन्स्ट द विंड खेळायचं असतं, मात्र कदाचित आपलं आयुष्य देखील काय, कारण भरपूर खडतर असत्या काही गोष्टी, तर त्याहून सलाखून निघणं गरजेचं असतं. आणि हीच परिस्थिती आता एनएस बाइंडरची आहे. संजय येतोय गोलंदाजी मार्कवर. अजून एक आकर्षक मारा. मात्र 12 चेंडू आणि 25चं उत्तर शोधावा लागेल एनएस बाइंडरला. बॅटिंग लाईनअप मध्ये काही बदल नक्कीच झालेले दिसत आहेत. आज 10 खेळाडूंशी खेळताना संघ दिसतोय तो म्हणजे एनएस बाइंडरचा. मात्र आपण जी विकेट बघतोय त्या विकेटवर निळाशार रंग आहे आणि हा आकाशी कलर देखील आपण जर्सीचा देखील पाहायला मिळतोय तो म्हणजे एनएस बाइंडरच्या. त्यामुळे हा मेळ ते साध्य करतील का. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रभाकरच्या हातातून बाउन्स पडलाय. हा झेल सुटतोय. या 2 धावा सुद्धा मिळतील. आणि मगाशी या घडीला राम किडी इथे होते, मात्र तिथे राम किडींना काढून प्रभाकर यांना आणण्यात आलंय. मात्र हा झेल सुटलाय. या 2 धावा सुद्धा मिळतील. 11 चेंडू 23 ची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. 2 मोठे फटके टीम बाइंडर साठी. 2 मोठे फटके आणि कदाचित त्या 2 मोठ्या फटक्यांसाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण प्रफुल्ल यांना बघतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीवर स्वप्नील मुकादम आहे. लॉंग ऑन वर हंसराज आहेत. काव कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील निलेश म्हात्रे. क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळेला चांगला चेंडू आहे संजय यांचा. कदाचित इथे धोका होईल, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये. त्यामुळे 1 धाव इथे मिळेल. केनमार्क स्ट्राईक वर आलाय, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21. अजूनही 22 धावांची गरज आहे. 43 च टार्गेट. 21 झालेत, 22 ची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. 1च धाव मिळेल. पुन्हा एकदा प्रभाकर ऍक्शन मध्ये आहेत. 1000 समाधान. जुचंद्र संघाने मात्र बरेच खेळाडू आणलेत. आज जितूला काही कारणास्तव बाहेर बसावं लागतंय. तसेच विशाल देखील बाहेर आहे. त्यामुळे घ्यायचं कोणाला हा मोठा प्रश्न होता.
मात्र हा सर्वोत्तम संघ आहे जुचंद्रचा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. राजेंद्र गजा वॉट अ कॅच ॲट द एंड. मिळालंय मला, काहीतरी मिळालंय मला. वॉट अ कॅच बाय या गजा. एन्जॉय करतायत. Hey boy, play that drum. थँक्यू. बराच एरिया डिक्लेरेशन झोन आहे, त्यामुळे इथे या मैदानात खेळताना तुम्हाला बरंच व्ही मध्ये क्रिकेट खेळावं लागेल आणि त्यासाठी बॅटचं ब्लेड देखील सातत्याने तुम्हाला ओपन ठेवावा लागेल. मात्र इथे हा फटका फसलाय तो म्हणजे ॲलनचा. आणि गजानं काय झेल टिपलाय, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं सांगून जातोय की मगाशी जे आम्हाला वेलकम किट दिलं ना मीरा मास्टरनं, त्यामध्ये मी 2 केळी खाली होती आणि त्यामुळे निश्चितच मी चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहू शकलोय. मात्र यश मिळते संजयला. नवीन बॅटर आता डॉसन आहे, एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. त्याच्या जर्सीवर लिहिलंय 27. मात्र डॉसन यांच्या माहितीसाठी अजूनही दावा करायचे आहेत, त्या म्हणजे तब्बल 21. 8 चेंडू 21 धावा. NS भाईंदर संघ ही धावसंख्या पूर्ण करणार का? लेट्स सी. पहिला सामना झाला होता नवघर विरुद्ध पेनकरपाडा, धावसंख्या चेस झाली. दुसरा सामना झाला मालजीपाडा वर्सेस बाळकुम, धावसंख्या चेस झाली. तिसऱ्या सामन्यात धावसंख्या चेस होणार का, ही परिस्थिती आता पाहूया. यावेळेला लॉफ्ट केलाय मात्र चेंडू हवेत आहे. संजय प्रयत्न चांगला केलाय मात्र या 2 धावा जरूर मिळणार. हंसराज भरपूर डीप मध्ये होते, कठीण होता हा झेल, मात्र संजयने प्रयत्न केला. एक जबरदस्त ॲथलीट खेळाडू आहे संजय. मात्र या 2 धावा अजूनही विजयासाठी तब्बल 19 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या चेंडूवर येणं गरजेचं आहे टीम भाईंदरसाठी. संजय टू डॉसन. चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. इथे एकही धाव मिळणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किड झाला होता, त्यामुळे आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात तब्बल 19 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजीसाठी कोण? प्रफुल्ल येथील गोलंदाजी मार्कवर, प्रभाकर येथील गोलंदाजी मार्कवर की समित पाटील येथील? नाही, या समित तर दूरवरच आहे. 19 धावांची अजूनही गरज आहे. 19 रिक्वायर्ड रन्स टू विन. प्रभाकर येथील आय थिंक येस, प्रभाकर गोलंदाजी मार्कवर एक चांगला ऑप्शन आहे, कारण डावखोर गोलंदाज आहेत आणि वेगवान गोलंदाजी करतायत, त्यामुळे बॅटरला ते बॅकफुटला नेऊ शकतील हा विचार आहे तो म्हणजे जुचंद्र मास्टर टीमचा. चांगली कॅप्टनशिप राहिली आहे ती म्हणजे प्रफुल्ल यांची. मात्र यशच्या पाठीमागून जास्त गणित फिरलेत ती म्हणजे मोहन रवींद्र पाटील यांनी. नवघर संघ लवकर जेवून घ्या. जे जे आता खेळाडू आले त्यांच्या माहितीसाठी वाटतं संदीप आता आलाय. संदीप जेवून घ्यायला हरकत नाही मित्रा. 6 चेंडू 19 धावा. NS भाईंदर संघासाठी आपण स्ट्राईक एंडला बघतोय केनमार्कला. केनमार्कनं चांगली कामगिरी करून दाखवलंय. इतिहास आठवावा लागेल आणि शिअर पॉवरवर ही धावसंख्या पूर्ण करावी लागेल. लेट्स सी. 6 चेंडू 19 ची गरज. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, ऑन साइड ला तडक आहे. व्हॉट ए शॉट, व्हॉट ए शॉट बाय केनमार्क. षटकार. थँक्यू डीजे. 6 चेंडूत 19 ची गरज. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, त्यामुळे आता गणित बदलत आहेत. आता 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 5. व्हॉट अ शॉट बाय केनमार्क. सामना संपलेला नाहीये कारण केनमार्क अर्जुन उभा आहे.
मात्र या धावसंख्येचा पाठलाग करताना भाईंदर संघानं नक्कीच थोडीशी हाराकिरी जरूर केली आहे. पहिल्या षटकात धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकात देखील फक्त आणि फक्त 7 धावा. त्यानंतर राजेंद्रचं अप्रतिम षटक, संजयने देखील चांगली कामगिरी केली. मात्र सगळी भरपाई आम्ही शेवटच्या षटकात करणार आहोत हे सांगताना केनमार्क 5 चेंडू 13 धावा. आता दबाव गोलंदाजांवर आहे. हा भरपूर महत्वाचा चेंडू असेल या इनिंग मधील किंवा या षटकामधील. प्रभाकर वर्सेस केनमार्क, भाईंदर वर्सेस शिवचंद्र, पालघर वर्सेस मीरा भाईंदर. मीरा मास्टर्सची ही स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 20वी स्पर्धा आहे. आता मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक बघा, 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून उभे आहेत. 5 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. हा चेंडू थोडासा उशिराने आलाय आणि केनमार्क बीट झालाय. एज लागले, एक धाव जरूर मिळते. 4 चेंडू आता 12 धावांची गरज. कुछ भी हो सकता है. या मॅच मध्ये आता रंगत वाढली आहे. प्रभाकरने एक गोष्ट चांगली केली की एकूणच आपण बघतोय केनमार्कच्या भरपूर लांब चेंडू ठेवलाय आणि ती गोष्ट चांगली म्हणावी लागेल. कारण जवळ जर चेंडू टाकले तर कदाचित त्यावर मार बसू शकेल. हा विचार बदललाय तिथे गोलंदाज प्रभाकरनं. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक. 4 चेंडू 12ची मॅच. कोण जिंकेल हा सामना? लवकरात लवकर SMS पाठवा. DVN लाईव्ह रेडी आहे. यावेळेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर वळालाय. अवांतर धाव येत आहे. थँक्यू व्हेरी मच. महेंद्र शिंदे आहेत. वाईटचा इशारा, अवांतर धाव. वेलकम बाबू. अजूनही 4 चेंडू 11 धावा. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा होता. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने उसळलाय. आता 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. काहीशी वॉर्निंग तिथे एकूणच यष्टिरक्षकाला दिली जात आहे. भरपूर कडक पंच आहेत. मॅन फ्रॉम मलाड मालवणी चारकोप. किती नावं घेऊ. 3 चेंडू 11ची गरज आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होऊन बसले. ऑन साइडला ढकलून दिलाय चेंडू. फटका चांगला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. वॉटर थ्रो बाय निलेश म्हात्रे. फलंदाजाला परतावं लागेल. अतिशय सुज्ञ कामगिरी निलेश म्हात्रे यांची. प्रेझेन्स पॉईंट तिथे होता कारण आपल्याला पास करायचं केनमार्कला, म्हणून स्ट्राईक केला. थ्रो, वॉटर थ्रो. शंभू सखे पार्वती भवानी भोकाच उभरनाये. शंभू सखे माझाई बाई केनमार्क धावची चरपानं बाद झालाय. अजूनही खेळ संपलेला नाहीये. 2 चेंडू 10ची गरज आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता ऑस्कर उतरले. 2 चेंडू 10 धावा. करणार का हा कारनामा ऑस्कर? केनमार्कने एक चांगला फटका खेळला, मात्र नंतर त्याला बीट केलंय ते म्हणजे प्रभाकरनं. आणि म्हणून या सामन्यामध्ये थोडासा फरक स्पष्ट झालाय. NS भाईंदर वर्सेस जुचंद्र अशी मॅच. अगोदर बॅटिंग करताना 42 धावा जमवल्या जुचंद्र संघानं. 43 धावांचं लक्ष्य. त्यानंतर जफलातून गोलंदाजी कांचनची, स्वप्नीलची, राजेंद्रची आणि संजयची. 2 चेंडू 10ची गरज आहे. यावेळेला हा मिस टाइम स्ट्रोक आहे. जास्त धावा मिळणार नाहीत. पुन्हा एकदा राम किणी. एकच धाव. काय कमबॅक केलंय तिथे ते म्हणजे निश्चितच गोलंदाज प्रभाकरनं. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. वेल बोल्ड प्रभाकर. आणि आता लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. 9ची गरज आहे. एक्झॅक्टली काय घडलंय? वाईड आहे, वाईड आहे. प्रभाकर अजून थोडासा वेळ घेतो. थँक्यू अंपायर. 1 चेंडू 8 धावा. आणि रामकिनी सांगतायत मित्र वाईड नकोय.
नेक्स्ट मॅच ओढा वर्सेस एक्सरबी. प्लीज रेडी राहा. हा चांगला चेंडू आहे. इथे सामना संपतोय आणि तब्बल 6 धाव्यांनी हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम शिवचंद्रनं. वेलप्लेट शिवचंद्र, अतिशय चांगली कामगिरी. फलंदाजीमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केलीत, गोलंदाजीमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केलीत आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. वेलप्लेट शिवचंद्र आणि थँक्यू भाईंदर. मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोन्ही संघांना रिक्वेस्ट करतोय की आपण प्लीज जेवण भोजन कक्षामध्ये जा आणि लगेच जेवणाचा आस्वाद घ्या. थँक्यू. चला पुढची मॅच. मॅन ऑफ द मॅच मध्ये निश्चितच चांगली कामगिरी राहिली आहे. 16 धावा हंसराजनी जमवल्या होत्या. अफलातून कामगिरी केली हंसराजने आणि म्हणूनच त्याची निवड करण्यात येते ती म्हणजे मॅन ऑफ द मॅच साठी. तसेच 2 षटकार ठोकलेत हिरणबाई सोमय्या यांच्या मार्फत. त्यांना 400 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. मी हंसराजजी यांना विनंती करतोय की त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आडला गणेश भाईंदर मात्र विनंती करतोय की आपण प्लीज जेवणाचा स्वाद नक्कीच घ्यायचा आहे. किशोर दादा लगेच आस्वाद घ्या या गोष्टीचा.